मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईसाठी आपला वचननामा जाहीर केला आहे। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून यावर भाजपाकडून टीकाही होत आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत ठाकरे बंधू एकत्र आले असून संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केलाय। या वचननाम्यात बेस्टच्या घरगुती ग्राहकांना 100 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसंच 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। पालिका कर्मचाऱ्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरे देण्याचाही या जाहीरनाम्यात समावेश केलाय। महिला आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसमधून मोफत प्रवास देण्याची घोषणाही करण्यात आली आहे। दरम्यान या वचननाम्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे। भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंवर केवळ कागदावरच्या घोषणा केल्याचा आरोप केलाय। यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे बंधूंनी मुंबईत महापालिकेच्या ठेवी, कोस्टल रोड प्रकल्पाचं श्रेय आणि कोविड काळातील कामगिरीचा दाखला देत भाजपवर निशाणा साधलाय। पुढील आठवड्यात ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होणार असून त्याआधीच भाजप आणि ठाकरे गटामधील आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय।